आयकर भवनाजवळ अचानक आग लागल्याची घटना घडलेली आहे। आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धावपळ सुद्धा झाली आहे। इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहूया। आगीसंदर्भातली बातमी आहे। इन्कम टॅक्स आयकर भवनाजवळ अचानक आग लागलेली आहे आणि आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धावपळ पाहायला मिळते। इमारतीमध्ये जे लोक होते त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। ही आग का लागली याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे, मात्र इमारतीमध्ये जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आयकर भवनाजवळ अचानक ही आग लागलेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, काय नेमकं झालेलं आहे, कशामुळे लागली आग? चर्चगेट स्टेशन जवळ महर्षी कर्वे रोडवर आयकर भवन आहे आणि त्या आयकर भवन मधल्या ग्राउंड फ्लोअरला ही आग लागलेली आहे। आता आपण पाहतोय थेट दृश्य पुढारी न्यूजवर। अशा पद्धतीनं आग धुमसते। मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा काळा धूर जो आहे तो सध्या येतोय। आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। सध्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत आणि त्यांच्या वतीने हे सगळे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर जे आत लोक अडकले होते, कर्मचारी अधिकारी, कारण आज सोमवारचा दिवस आहे, आपल्याला माहिती आहे सकाळपासून या ठिकाणी कर्मचारी दाखल झाले होते, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सध्या तरी बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। आणि पुन्हा आता आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या इतर गाड्या ज्या आहेत त्या देखील दाखल झाल्यात। ही आपण पाहतोय यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आहे। महत्त्वाचं याचं आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र आता ही अग्निशमन दलाची सगळे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 दिवसांपूर्वीच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा झालेला होता, त्यामुळं संपूर्ण हे आयकर भवन खरं तर सजवण्यात आलेलं होतं। मात्र आत्ता पाहतोय आपण त्याच्या उजव्या बाजूला खिडकीमधून ही सगळा हा धूर जो आहे तो येतानाचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे ही आग धुमसते। सध्या तरी कदाचित इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली असण्याची शक्यता आहे। आणि आता आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आतला धूर जो आहे तो बाहेर काढायचा प्रयत्न या ठिकाणी हा केला जातोय पंपिंगद्वारे। आणि अग्निशमन दलाच्या जवळपास 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या सध्या या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झाल्यात। आपण जर वरती पाहिलं तर अजून ही आग धुमसते आणि एका बाजूला ही आग लागलेली आहे ग्राउंड फ्लोअरवर, म्हणजे खालच्या मजल्यावर पाहायला मिळतं। आणि या सगळ्या आगीच्या संदर्भातली ताजी माहिती